रायझर्स आणि त्याच्या दुसऱ्या बाजूक जर बघितला तर आई माऊली. स्ट्राईकवर जर बघितलं तर समीर गावडे जर को एक मोठं फलंदाज. पहिलं चेंडू कोलवर टाकायचा चेंडू जरा बॅटने घेण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू हाय व्होल्टेज मुकाबलो. गरमागरमी दोन्ही वाटेला असली सूर्य जरी मावतीकडे वळला असलो तरी मात्र मैदानात उष्णता दिसतेली. ती उष्णता सामन्याच्या माध्यमातून, कारण सामना कितकं महत्वाचं या दोन्ही टीमिंका माहिती आहे. नॉकआउटच्या सामन्याकडे आपण वळतो. जो संघ हरतलो तो मात्र परतीचा रस्तो धरतलो आणि जो जिंकलो तो मात्र पुढच्या फेरीत जातलो. असं हो सामनो. पहिलं चेंडू डॉट चेंडू समीर गावडे एका. दुसरा चेंडू गोलंदाजी मार्गावर रुपेश. सुंदर चेंडू सुरेख चेंडू. बॅट यावच्या आधी चेंडू गेलो यश रक्षकाच्या हातामध्ये. सगळे बॉल मारू नको, आरामात खेळ. निर्धाव चेंडू. शुभम आणि समीर अशी जोडी. शुभम नॉन स्ट्राईक एंडवर, स्ट्राईकवर आपला दिसता समीर गावडे. पहिले दोन चेंडू डॉट झाले. सुरेख गोलंदाजी रुपेशच्या माध्यमातून बांधून ठेवल्या, जकडून ठेवल्या. कोणतेही धाव नाही, कोणता नुकसान नाही. पोलंडे चेंडू कोवंडे चेंडू. परत एकदा चेक केल्या, थांबलो. अगोटच्या हलक्या हातात टॅप केला, एक रन निघेल. एक रन 3 बॉल चेंडू नंतर या ठिकाणी आपला खाता ओपन केल्या, आपला अकाउंट ओपन केल्या. त्या सुद्धा ₹1 टाकून ₹1 आता स्कीम मिली. ₹1 अकाउंट ओपन होतं. 0 सुद्धा व्हायची, पण आता मात्र ₹1 झाली. 3 चेंडू नंतर 1 धाव होईल. गोलंदाजी मार्गावर रुपेश सज्ज होता. रुपेशने सुरेख गोलंदाजी केले. 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केल्या. सेमीफायनलची जशी सुरुवात होई होती तशी सुरुवात बघूक मिळता. चांगलं चेंडू. परत एकदा सुंदर चेंडू. खोलवर डब्याचा चेंडू पडल्यानंतर खाली राहता. थोडंसं कॉन्फिडन्स वाढायचा गोलंदाजाचा सुद्धा. चेंडू पडल्यानंतर समरीन डिलिव्हरी, सरपाटी डिलिव्हरी जे का म्हटलं जातं तशा प्रकारची डिलिव्हरी बघूक मिळता. धाव संख्या फक्त 1 धावा. 4 चेंडूच्या सांगतेनंतर अजून 2 चेंडूचे खेळ बाकी. शुभम कडनं मोठ्या भटक्यांची अपेक्षा, मात्र शुभम सांगता चेंडू समजणार नाही. परत एकदा आता मात्र थोडीशी लाईनच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर. एक अवांतरची घोषणा आणि अवांतर धावेल अजून 1 रन ऍड होता. धावफलकावरती धावा 1 ने पुढे जात असताना 2 धावा धावफलकावरती. 4 चेंडूचा खेळ झाला समाप्त. पहिले 4 चेंडू सुरेखरित्या हाताळल्यात रुपेशने आणि 1 अवांतर धावा आता खर्च केल्यात. मोठं खेळाचा प्रयत्न या ठिकाणी. 1 धाव निघाली. थोडीशी अडचणी झाली. चांगला होता. नजर आंखों में इशारा हो गया और देखते देखते 1 रन और कंप्लीट हो गया. जिथे 1 धाव होती त्या ठिकाणी दुसरी धाव चोरून पूर्ण केले गेले. धावफलक जाऊन पोहोचलाय 4 धावा. 5 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. सुरेख रित्या या ठिकाणी रनिंग विकेट बघायला मिळाली दोन्हीकडनं. कॉलिंग चांगली, ताळमेळ चांगला, कोऑर्डिनेशन चांगलं. मोठा फटका मारायचा होता. आडव्या बॅटिंग खेळाचा प्रयत्न. चेंडू झालो निर्धाव. चेंडू झालो कोवंडो. चेंडू झालो पोलंडो आणि पहिल्या ओव्हरच्या सांगता झाली. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 4 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना आपण बघतो रायकर रायझिंग संघ सूर्या तायसर खाली जाता. मात्र या ठिकाणी रायझिंग म्हणजे उगम, उदय, आणि तो उदय कशा प्रकारे करेल रायकर संघ बघूच लागतं. पॉइंट टेबल मध्ये 4 सामने जिंकान पहिली टीम या 10 संघातली 4 संघ सामने जिंकले आणि अनबिटेबल राहिली. आणि तीच संघ या ठिकाणी प्रथम फलंदाजी करत असताना थोडीशी फलंदाजी सावध आणि संत बघूक मिळाली पहिल्या षटकात. दुसरा षटक योगेश गवळीलो. पहिलं चेंडू थोडंसं बाहेर टाकलं. वाईट. पंचांचे दोन्ही हात समांतर होत असताना वाईट हवे. धावफलक 1 ने पुढे गेलो. जाऊन पोहोचलो 5 या धावसंख्येवरती. हाताची बोटा 5 पांडवांची 7 आणि 5 धावसंख्या स्कोर बोर्डवरती. परत वाईट चेंडू बॅक टू बॅक. दुसरं वाईट. ज्या पद्धतीने रुपेशने गोलंदाजी केली होती तशा प्रकारे गोलंदाजी करणे गरजेचं होतं. अशा वेळी मात्र 2 धावा हे संघात बहाल केले. त्यामुळे धावसंख्या जाऊन पोहोचली 6 या धावसंख्येवरती.
सुरेखा गोलंदाजी पहिल्या षटकात रुपेशच्या माध्यमातून आता मात्र उलटा चेंडू सीमारेषे पार षटकार आणि 6 धावांनी धावसंख्या 12-1 डझन धावसंख्या. आता आमे लागतले, आमे लागल्यानंतर त्याची काउंटिंग आपण डझनात करतो तशी 1 डझन धावसंख्या. हे स्कोअरवर परत एकदा उलटा चेंडू मोठं फटको मारूच होतो, पुढे वरती येलेला चेंडू, अंगार येलेला चेंडू आणि 2 फिल्डरांनी चांगला प्रयत्न केलो कॅच घेण्याचा. कॅच सुटला, जीवदान मिळाला समीरा आणि त्याचं रूपांतर हा एका धावेत झाला. एका धावेत धावफलक जाऊन पोचलो 13 या धावसंख्येवरती. परत एकदा मोठा फटको मारायचं होतो, अपील झाली पंचांनी चांगल्याने. बॉल बघेन ना रे, बघून जेव्हा चेंडू लागलो तेव्हा तो पॉपिंग क्रेज मध्ये इलेलो परत, त्यामुळे या ठिकाणी जीवदान मिळाला. चेंडू तरी पोलांड रवलो तरी जीवदान महत्वाचा, कारण शुभम असा शुभ हाताक लागून गेलेला झेल आणि कॅच सुटला. रवी केरळच्या हातात लागान गेलेला वाटतं. धावफलकावरती धावा 14 धावा. समीर दिलो परत एक लेफ्ट हँड बॅट्समन आणि डावक्या हातच्या खेळाडूंना खरोखर ताकद बरी असतात. ताकद या ठिकाणी बघून मिळाली. लेफ्टी डावक्या हाताच्या खेळाडू गायकवाड एक शैलीदार खेळी करत असतात. 1 षटकार 1 चौकार समीरच्या बॅटमधून धावफलक 18 धावा. धावफलकावरती काहीतरी पहिला षटक 4 धावांचा होता, मात्र दुसऱ्या षटकात समाचार बरोबर घेतल्याने योगेश याचो. परत एकदा सुंदर चेंडू तेवढा चांगला या ठिकाणी खेळी एवढा आणि षटकाची झाली सांगता. षटकाच्या सांगतेनंतर धावफलकावरती धावा 18 धावा 14 धावा कुठल्याने योगेशच्या ओव्हरमध्ये. धावफलकावरती 18 धावा 2 षटकाची झाली सांगता. नवीन बॉलर इलो दिनेश शिरोडकर, निलेश शिरोडकर, शुभम आणि समीर अशी जोडी मैदानात आपण बघतो. बोल ना जाता. चला जरा स्पीड अप घ्या. सेमीफायनलचे महत्वाचे सामने असतात, फायनल खेळाची हा, त्यानंतर प्राईज सेरेमनी पण असा, सगळं आपणा करूचा असा, परत घरात सुद्धा जाऊचा असा. काय नाही कळक आणि बुक हो गेलो महाराज. काय झालं बाबा सांगा आमका. इतर एकच रन दिलो. धावफलकावरती धावा झाल्या 19 धावा. मोठं फटको मारलेला शुभमाग वाटला हो गेलो षटकार नाही तर चौकार, मात्र चेंडू सरळ खालते उतारलो. मोठं फटको मारतो प्रयत्न, झेलचा प्रयत्न, मोठं मारतो होतो. इतर प्रयत्न करूचे होते, प्रयत्न केले रुपेशला, मात्र थोडेसे कमी पडले. चेंडू निर्धाव मोठं फटको चांगला क्षेत्ररक्षण, 1 धाव तर कम्प्लीट. पंचांचा निर्णय नॉट आउट असलेला तो आणि एका धावे धावफलक पुढे सरसावलो, जाऊन पोचलो 20 या धावसंख्येवरती. तीन चेंडूचो खेळ झालो समाप्त. बघता बघता 3 चेंडूंमध्ये 20 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकात फक्त 4 धावा, नंतर 18. सरळ मोठं फटको डाय मारत असताना चेंडू अडवल्यान 1 रन कंप्लीट झालो. एका धावे धावफलक पुढे झालो 1.